सुस्वागतम मुलांनो. व्युत्पत्तिकोश एक स्थूल वाचन आहे. या पाठाचा पुढचा भाग आज आपण बघणार आहोत. पाठच्या सुरुवातीला आपण काय काय पाहिलं आहे हे पण आपण आज बघणार आहोत. त्यापूर्वी आजचा सुविचार. समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो. काही जण त्यातून मोती उचलतात, काही जण त्यातून मासे घेतात, तर काही जण फक्त आपले पाय ओले करतात. हे विश्व पण सर्वांसाठी सारखेच आहे. फक्त तुम्ही त्यातून काय घेता ते महत्त्वाचे आहे. समुद्राप्रमाणेच हे विश्व पण आपल्यासाठी आहे आणि सर्वांसाठी संधी देणारं आहे. फक्त तुम्हाला त्यातून काय घ्यायचं आहे हे तुमच्या हातात आहे आणि स्वतःचा विकास म्हणा किंवा स्वतःची उन्नती कशी करायची आहे हे तुमच्या हातात आहे. म्हणून जे जे आहे समोर तुमच्या त्या संधीचा तुम्हाला फायदा घ्यायचा आहे आणि त्या संधीचं सोनं करायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. आजचा पाठ आपण घेऊया, सुरुवात करूया. तर आतापर्यंत आपण या पाठात काय पाहिलं आहे हे थोडक्यात समजून घेऊया आणि या पाठ आपल्याला का शिकायचं आहे हे पण महत्त्वाचं आहे की विद्यार्थ्यांना भाषेच्या प्रवाहात येणाऱ्या अनेक शब्दांच्या उच्चारांचे व अर्थांचे मूळ व्युत्पत्तिकोशाच्या अभ्यासातून आपल्याला उलगडतं आहे. शब्द हा एकच असतो व तो निरनिराळ्या परिस्थितींमध्ये निरनिराळी रूपे धारण करतो व त्या प्रत्येक रूपाला एक किंवा अनेक अर्थ प्राप्त होतात. हे विद्यार्थ्यांना समजणे हा या पाठाचा उद्देश आहे. आता शब्द उच्चार कसे करायचे, त्यांच्या अर्थाचे मूळ काय हे एकदा जर आपल्याला कळलं तर आपण त्याप्रमाणे उच्चार करतो आणि त्या ठिकाणी ती भाषा वापरताना आपण त्याचा वापर करतो. म्हणजेच आपली भाषा पण समृद्ध होण्यासाठी हे ज्ञान आपल्याला आवश्यक आहे. आणि म्हणून ही भाषा समृद्धी जी आहे ही खूप आनंददायी प्रक्रिया म्हटलं आहे की भाषा आपली समृद्ध असली की आपलं लेखन हे चांगलं होतं. आपण वाचन जेवढं चांगलं करू तेवढी भाषा ही समृद्ध होत जाते. नवीन नवीन शब्द आपल्याला कळतात. आता शब्दांची घटना, उगम याचं जर ज्ञान आपल्याला असेल तर नक्कीच आपल्या लेखनामध्ये त्याचा वापर आपल्याला उत्तमरित्या करता येणार आहे. आणि हे सखोल ज्ञान देणारा हा ज्ञानकोश, याला व्युत्पत्तिकोश आपण म्हटलेला आहे. आता आपण पुढच्या पाठाला सुरुवात करूया. माझ्यासोबत तुमचं पण वाचन होऊ द्या. व्युत्पत्तिकोश म्हणजे काय हे आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे. व्युत्पत्ती म्हणजे काय, तर व्युत्पत्ती म्हणजे शब्दांच्या अर्थाचे किंवा शब्दाच्या मुळाचे ज्ञान. एखाद्या शब्दाच्या मुळाविषयी माहिती देणे म्हणजे व्युत्पत्ती सांगणे. अशा अनेक शब्दांच्या व्युत्पत्तीचा संग्रह म्हणजे व्युत्पत्तिकोश. भाषेत अनेक कारणांनी बदल होत जातात. व्युत्पत्तिकोशात या बदलाचे मूळ आपल्याला शोधता येते. तो शब्द कसा तयार झाला आहे. आता यासाठी भाषेमध्ये इतिहासाच्या दृष्टीने जे फरक होतात ते भिन्न भिन्न काळातील भाषा बोलणाऱ्यांच्या शब्दांच्या उच्चारांचे व समाजामध्ये वापरात असलेल्या शब्दांच्या होणाऱ्या अर्थोचित बदलांचे परिणाम आहेत. व्युत्पत्तिकोश या बदलाचे स्वरूप स्पष्ट करतो. आता इतिहासाच्या दृष्टीने जे काही भाषेमध्ये फरक होतात, कारण आधी तो शब्द कसा होता, नंतर कसा झाला, आता भिन्न भिन्न काळ जे बदलत जातात आणि त्यावेळी भाषा बोलणारे जे शब्द त्यांचे उच्चार कसे होते आणि समाजामध्ये जेव्हा ते शब्द वापरले गेले तेव्हा त्याच्या अर्थाप्रमाणे पण शब्दांच्या उच्चारामध्ये बदल होत गेले आणि व्युत्पत्तिकोशामध्ये या बदलाचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. आता यासाठी मराठीतील आग हा शब्द संस्कृतमधील अग्नीपासून आला हे आपल्याला व्युत्पत्तिकोशामुळे कळते. भाषेत बदल होण्यामागे बऱ्याचदा सुलभीकरणाची म्हणजे सोपे करण्याची प्रवृत्ती. एखादा शब्द आधी असा होता नंतर असा झाला, याला कारण असं असतं की आपण उच्चार करता करता जो आपल्याला सोपा त्याचा उच्चार करता येईल किंवा जो सोपा जाईल त्याचा आपण अवलंब करत असतो. अग्नीपासून आग शब्द तयार होण्यापूर्वी प्राकृतमध्ये अग्गी हा शब्द तयार झाला. आता प्राकृत म्हणजे काय, तर ती एक भाषा आहे, प्राचीन व मध्ययुगीन लोकभाषा. त्यावेळी ही भाषा बोलल्या जात होती. हा उच्चार सोपा होत होत मराठी, हिंदी यासारख्या आधुनिक भाषा त्यापासून आग हा शब्द तयार झाला. कुठल्याही दोन भाषा बोलणारे भाषक जेव्हा एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा त्यांच्या भाषातील शब्दांची देवाणघेवाण होते. कधीकधी व्याकरणिक घटकांचीही देवघेव होते. या सर्वांची नोंद व्युत्पत्तिकोशामध्ये पाहायला सापडते. शब्दसिद्धीमध्ये आपण हे
पाहतोच. जसे शब्द आपल्याला कसे तयार झाले याची माहिती जेव्हा आपल्याला होते, तेव्हा आपल्याला हे समजून येतं की हा प्राकृतमधला शब्द आहे की संस्कृतमधला शब्द आहे की हा कुठून तयार झालेला शब्द आहे, याचं ज्ञान आपल्याला व्युत्पत्ती कोशातनं मिळतं. तर आता आपण इथे काय काय पाहिलं आहे की व्युत्पत्ती म्हणजे काय आणि मग व्युत्पत्ती कोश म्हणजे काय, आणि या कोशामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळणार आहे, बघायला मिळणार आहे किंवा बघायला मिळतं, याचं ज्ञान आपण या पाठामध्ये घेत आहोत. तर आता आपण समोर जाऊया. आपल्यासमोर एक तुम्हाला समोर चौकोन दिसतो आहे. यामध्ये जे हेडिंग आलेले आहे भाषा, मूळ शब्द आणि मराठी शब्द. आता कुठला हा शब्द हा कुठून आला आहे आणि त्याचा मूळ शब्द कसा होता आणि मराठीमध्ये आपण त्याचा वापर करताना त्याचा आपण काय केला आहे. तर सर्वात प्रथम पहिला शब्द आहे संस्कृत भाषेतनं आलेला. मूळ शब्द आहे तुंड, मराठीमध्ये तो झाला आहे तोंड. नंतर आहे कन्नड भाषेतनं आलेला तुप्प, त्याचा आपण केला आहे तूप. अरबीमधून आलेला शब्द आहे इत्र, त्याचं आपण मराठीमध्ये केलं आहे अत्तर. तर अशा प्रकारे शब्द मूळ काय होता, त्याचं मराठीत आपण रूपांतर कशा प्रकारे केलं आहे आणि कसं सोपं असं केलं आहे, उच्चार करण्यासाठी तो आपल्याला सोपं जाणार आहे. काळाप्रमाणे शब्दांच्या स्वरूपात, त्यांच्या अर्थात, त्यांच्या परस्पर संबंधात बदल होतात आणि हे बदल अपरिहार्य असतात. तुम्हाला माहिती आहे बदल हा निसर्गाचा नियम आहे. तर काळानुसार आपल्या या शब्दांच्या स्वरूपात सुद्धा, अर्थात सुद्धा आणि परस्पर बदल हे होत राहतात आणि ते बदल होणं आवश्यक आहे. निरीक्षण करा, तुमचे आजी आजोबा बोलत असलेली भाषा, तुमचे आई बाबा बोलत असलेली भाषा, तुम्ही आणि तुमच्या भावंडांची भाषा, तुम्ही आणि तुमच्या मित्रांमधील भाषा, आता तुमची व्हॉट्सअपची पण भाषा, या सगळ्यात खूप फरक आहे. हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कधी कधी पूर्वी अस्तित्वात असलेल्या एखाद्या शब्दाचा अर्थ हळूहळू बदलत जातो किंवा मूळ अर्थाबरोबरच आणखी एखादा शब्द भाषेमध्ये स्थिरावत जातो. उदाहरणार्थ इथे शहाणा हा शब्द दिला आहे. शहाण्याचा अर्थ पूर्वी असा होता की हुशार, बुद्धिमान, चलाक, पण हा शब्द सज्ञान या शब्दावरून आला असावा असे व्युत्पत्ती कोशावरून दिसते. आता मूळ अर्थाव्यतिरिक्त शहाणाचा अतिशहाणा असा अर्थसुद्धा रूढ होत आहे. काही काळाने याची नोंद व्युत्पत्ती कोशात आपल्याला दिसू शकते. तर आता तुम्ही इथे काय शिकले आहे की काळाप्रमाणे शब्दाच्या स्वरूपात, अर्थात परस्पर बदल होत राहतात. जसे तुम्ही आता त्यासाठी त्यांनी म्हटलं आहे की तुमचे आजी आजोबा, तुमचे आई बाबा, तुम्ही स्वतः, तुमची व्हॉट्सअपची भाषा, तुमच्या मित्रांमधील भाषा ही सगळी बदलत गेलेली तुम्हाला दिसते. काही शब्द तुमच्या आईवडिलांना माहीत आहेत आणि काही शब्द, नवीन शब्द जे तुम्ही शिकता ते तुमच्या आईवडिलांना माहीतसुद्धा नाही. तर काळानुसार हे शब्द बदलत राहतात, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे. आणि त्यांनी उदाहरणादाखल तो आपल्याला शहाणा हा शब्द, त्याचा अर्थ मूळ काय होता आणि आता आपण शहाण्यावरून अतिशहाण्याकडे पण जात आहोत. आता काही दिवसांनी त्यांचं असं म्हणणं आहे की याची पण तुम्हाला माहिती व्युत्पत्ती कोशात दिसण्याची शक्यता आहे. पुढे बघूया आपण. एकाच अर्थाचे शब्द निरनिराळ्या संदर्भात निरनिराळी रूपे धारण करतात. उदाहरणार्थ आता पहा शब्द दिला आहे की शब्द हे अनेक आहे पण त्याचा अर्थ एक आहे. जसं वात, पवन, मरुत, समीर, अनिल, हे वारा या शब्दाचे अनेक शब्द आहेत, सारख्या अर्थाचे असणारे. आपण शिकलो आहोत की एका शब्दाला अनेक अर्थ, अनेक शब्द आपण शिकलो आहोत. तर त्या वारा या शब्दाला हे सगळे पर्यायी शब्द आहेत, त्या शब्दांचा पण अर्थ वाराच आहे. पण संदर्भात, वेगवेगळ्या संदर्भात त्याचा वापर करताना आता जरी वारा म्हणजे पवन आहे, वात आहे, मरुत आहे, समीर आहे, अनिल आहे, पण जेव्हा चक्कीला हा शब्द आपण जोडतो तेव्हा पवनचक्की हा अगदी व्यवस्थित तिथे फिट बसतो, पण वातचक्की होणार नाही, अनिलचक्की होणार नाही, जरी त्या अनिल आणि वातचा अर्थ वाऱ्याच असेल तरी. जसं इथे अजून एक शब्द तुम्हाला इथे खाली दिला आहे, वातचक्र, समीरचक्र. आता वातचा अर्थ पण वारा आहे, समीरचं पण अर्थ वारा आहे, पण वातचक्र इथे योग्य वाटतंय, समीरचक्र आपण म्हणणार नाही. म्हणजेच वेगवेगळ्या संदर्भात त्याचा वापर करताना वेगवेगळा शब्द तिथे चपखल बसतो आहे, तोच आपण शब्द तिथे वापरू. आता तसेच समान दिसणाऱ्या शब्दांचे अर्थ वेगवेगळे असतात. जसा इथे शब्द एक दिला आहे पाठ, तर आता वेगवेगळे अर्थ पहा. माझी पाठ दुखते आहे, हा पाठ इथे कोणत्या अर्थाने आलेला आहे, शरीराचा अवयव, आणि हा पाठ सोपा आहे तर हा आहे पुस्तकातील धडा. इथे पाठचा अर्थ आहे पुस्तकातील धडा. आता अजून एक शब्द मी तुम्हाला इथे सांगते की मान. मान म्हणजेच
आपण जो एक अवयव आहे मान, याला आपण तुझी मान उंच आहे या अर्थाने, आणि दुसरं मान त्यांनी काकाला पाहिजे तसा मान दिला नाही. म्हणजेच काय, इथे मान सन्मान जो आपण वापरतो तो मान, पण शब्द एकच आहे, अर्थ वेगवेगळा आहे. आता आपण व्युत्पत्ती कोश कसा पाहावा याची माहिती इथे जाणून घेतो आहे. आपल्याला एखाद्या शब्दाबद्दल कुतूहल निर्माण झाले तर आपण व्युत्पत्ती कोश पाहतो. उदाहरणार्थ, दिवाळी हा शब्द कुठून आला असेल? आता नुकतीच दिवाळी सरली आहे आणि हा शब्द कसा तयार झाला असेल या संदर्भात माहिती आपल्याला इथे मिळते आहे. चित्रपट दिवाळीचं तुम्हाला दाखवलं आहे आणि बाजूला चौकोनामध्ये दिवाळी हा शब्द आपण व्युत्पत्ती कोशात आपल्याला कसा दिसणार आहे. तर दिवाळी शब्द जेव्हा तुम्ही शोधता आहे तेव्हा तुम्हाला समोर स्त्री लिहिलेलं दिसत आहे, म्हणजेच दिव्यांची रांग, एक सण दिव्यासंबंधी. नंतर खाली दिलेलं आहे अ रो ऑफ लाईट्स, अ हिंदू फेस्टिवल विथ नॉक्टरियल इल्युमिनेशन्स. त्यात आता कंसामध्ये तुम्हाला दिलं आहे स करून पूज्य दीपावली दीपाली, प्रा करून पूज्य दीपाली दिवावली, ब करून पूज्य दिवयाली, ओ करून पूज्य दियाली, ही ऑब्लिक प दिवाली, सी करून शून्य पूज्य दियारी, गु करून पूज्य दिवाळी. तर आता तुम्हाला यावरून काही समजलेलं नाही आहे, तर याचंच विश्लेषण आपण खाली पाहूया. दिवाळी हा शब्द आपण पाहिला, मूळ शब्द दीपावलीपासून तो आला आहे. आता दीपावलीपासून तो आला आहे म्हणून आपल्याला स करून तिथे डॉट दिलेला होता. आता सचा अर्थ काय आहे? संस्कृत शब्द दीपावलीचा ली रस्व असला तरी मराठीत तो दीर्घ लिहितात. पहा, स वरून संस्कृतवरून तो आला आहे, तो तिथे दीर्घ लिहिलेला आहे, पण आपण लिहित असताना त्याला रस्व करतो. त्यात दी हा रस्व येतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. विश्वकोशातील या शब्दाची नोंद पाहिल्यावर कंसातील मजकूर पाहताना हे नक्की काय आहे असे तुम्हाला वाटले असेल, पण ही शब्दांची लघुरूपे आहेत हे कळल्यावर आणि त्याची मूळ रूपे समजल्यावर तुम्हाला ते सोपे वाटेल आणि आपला शब्द थोडेसे रूप बदलून इतर भाषांच्या अंगणातही बागडतो आहे हे कळल्यावर मजाही वाटेल. पहा, आता खाली त्यांनी आपल्याला त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. व्युत्पत्ती कोशात अन्य भाषात तो शब्द कसा आला आहे हेही दाखवलेले असते. वरच्या उदाहरणात शब्दांची लघुरूपे आलेली आहेत, ती जाणून घेणे आवश्यक आहे. लघुरूप म्हणजे त्याचं लहानसं रूप. शब्दात सुरुवातीला शब्दांची जात लिहिलेली असते. नामाच्या बाबतीत मात्र पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, न म्हणजे नपुसकलिंगी असे शब्द असे लिहिलेले असते. आता इथे तुम्हाला काय दिसतं आहे? यातलं स्त्री दिलेला आहे, म्हणजे हा स्त्रीलिंगी शब्द आहे. दिवाळी आली असं म्हणतो ना आपण, तर दिवाळी हा स्त्रीलिंगी शब्द असल्याने स्त्री आलेला आहे हे लघुरूप पाहायला मिळते. त्यानंतर वेगवेगळ्या भाषांसाठी लघुरूपे वापरलेली दिसतात. आता स साठी संस्कृत, प्रासाठी प्राकृत, साठी बंगाली, ओसाठी ओडिया, हिंदीसाठी ही, पंजाबीसाठी पंग, सिंधीसाठी सी, गुजरातीसाठी गु. या व्यतिरिक्त कोशकार कधी एखाद्या शब्दामागचा इतिहास सांगतात, कधी एखाद्या शब्दाची अन्य कोणी मांडलेली वेगळी व्युत्पत्ती सांगून ती त्यांना योग्य वाटते की नाही हे पण सांगतात. तर यावरून तुम्हाला काय कळलं हे लक्षात घ्या की इथे दिवाळी या शब्दाचा अर्थ आपण बघायला गेलो तर आपल्याला तिथे जे जे दिसलं आहे त्याचं विश्लेषण या पॅरेग्राफमध्ये आलेलं आहे. आणि हे जे शब्द इथे आले आहे स, प्रा, ब, ओ, ही, प, सी आणि गु, हे सगळे त्या प्रांताचे म्हणजे त्या राज्याचे म्हणजे आपण तिथे आलेलं आहे. बंगाली आलेलं आहे, ओडिसा आला आहे, पंजाबी आला आहे, सिंधी आला आहे, गुजराती आला आहे, संस्कृत आला आहे. तर या सगळ्या शब्दांमध्ये तो शब्द कसा या सगळ्या भाषांमध्ये तो शब्द कसा वापरला जातो याचे ज्ञान आपल्याला इथे मिळत आहे. तर यावरून आपण शब्द कसा बघायचा, शब्दाचे ज्ञान आपल्याला कोशात कसे मिळते या संबंधाची माहिती इथे घेतलेली आहे. पुढचा भाग पुढच्या तासिकेला बघूया. तर आता आपण व्युत्पत्ती कोशात अन्य भाषेत तो शब्द कसा आला आहे याची माहिती पण इथे घेतलेलीच आहे. आता पुढचा भाग आपण पुढच्या तासिकेला बघू आणि याची प्रश्नोत्तरं पण मी नंतरच लिहून देणार आहे. त्यापूर्वी तुम्ही एकदा दोनदा धड्याचं वाचन नीट करा, म्हणजे माझ्या शिकवण्याबरोबरच तुमचं पण वाचन झालं तर तुम्हाला लगेच लक्षात येईल आणि काही अडचण असल्यास आपण ती सोडवू शकू. धन्यवाद.